शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, हे दोघंही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही, त्यांना पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे। ट्रॅफिक मध्ये असताना 1.5 तास आमचा गेला, त्याच्यामुळे यायला उशीर झाला। मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असताना दिलगिरी व्यक्त करतो। एकंदरीत परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय। काल मुंबईमध्ये असताना 2 तमाशा झाला, एक शिवाजी पार्कला झाला आणि एक DC ग्राउंडवरती झाला। एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे दुसरं काहीच मला त्या ठिकाणी सापडलं नाही। पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार त्याचा कुठलाही कार्यक्रम नाही अशी असणारी परिस्थिती आहे। बेरोजगारी वाढते, त्याच्याबद्दल काही नाही। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, हे मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय राहिले हे आपण असं लक्षात घ्या। आणि या वसुलीमुळे या देशातलं 2014 ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या तारखेपर्यंत ते मागच्या 3 महिन्यापर्यंत या ठिकाणी 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे, त्यांनी नुसता देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी असणारी परिस्थिती आहे। मित्रो, एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असणारं दिसतंय की या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की हिंदूंनाच देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं। त्याच्यातले काही जण माझ्या ओळखीचे होते, म्हणून त्यांना असताना विचारलं की आपण देश सोडला हे मी समजू शकतो, पण नागरिकत्व का सोडलं? त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होतं। म्हटलं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर पडायचं होतं? तर ते म्हटलं हे सरकार वसुलीचं सरकार आहे, ED वापरते, CBI वापरते, GST वापरते, इन्कम टॅक्स वापरते। आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिकत्व सोडा, आणि त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे। मित्रो, तुम्हाला पंतप्रधान हा असणारा मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे, हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे, असं मी आव्हान या ठिकाणी असणारा करतो। शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, हे दोघंही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही, हे आपण असणारा लक्षात घ्या। दोघांच्या चौकशा चाललेल्या आहेत आणि दोघांच्या चौकशा चालल्या असल्यामुळे यांना पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।